नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. रियांश फक्त कमरेभोवती टॉवेल गुंडाळून वॉशरूम बाहेर आला होता. त्याच्या केसातून पाण्याचे थेंब उघड्या अंगावर पडत होते. तो थेट मानवीवर झुकतो. तिच्या अंगावर पाण्याचा थेंब पडताच ती भानावर येते आणि रियांशकडे पाहू लागते. त्याचं ते उघडं शरीर खूपच आकर्षक दिसत होतं. 8 पॅक ॲब्स, मसल्स, बायसेप्स हे सर्व पाहून मानवी त्याच्याकडे एकटक पाहत होती. ती एक श्वास घेते आणि नजर फिरवते. पण तिने भलेही नजर फिरवली होती, पण मानवीचा चेहरा जो लाल झाला होता तो आणि तिच्या हृदयाची होणारी धडधड, त्याचबरोबर तिच्या थरथरणाऱ्या ओठांची हालचाल हे रियांशला स्पष्टच जाणवत होतं. तो तिला म्हणतो, काय झालं जान? हे सर्व तुझंच आहे आणि मी पण तुझंच आहे. तू मला हवं तिथे हवं तेव्हा स्पर्श करू शकतेस. त्याचा आवाज ऐकून मानवीला एक वेगळंच फिलिंग येत होतं, जे तिला याआधी कधीही आलं नव्हतं. ती बळ एकवटते आणि त्याला जोराचा धक्का देते आणि पटकन उठून वॉशरूमकडे जाते. ती आतमध्ये जाऊन वॉशरूमचं दार बंद करते आणि आरशासमोर उभे राहून स्वतःचा चेहरा पाहू लागते. ती स्वतःशीच पुटपुटते, हा तोच रिअल इस्टेट किंग आहे का, ज्याला लोक डेव्हिल म्हणतात, जो माणसांना एका मिनिटात संपवतो? हा तोच रियांश सक्सेना आहे का, की मी स्वप्न बघते? ती एक खोल श्वास घेते आणि सोडते. ती म्हणते, हे सगळं काय चाललंय? मी वेडी होईन. जाऊ दे, बाहेर जाऊन झोपते आणि या माणसापासून 4 हात लांबच राहायचं. मला आता माझ्या आयुष्यात नवीन कोणत्याही प्रॉब्लेममध्ये अडकायचं नाही. ती तोंडावर पाणी मारते आणि ड्रेस चेंज करून नाईट सूट घालते. हळूच दार उघडून ती बाहेर डोकावते. रियांश कुठेही दिसत नाही. हे पाहून ती दबक्या पावलांनी पटकन बेडवर जाऊन झोपते. रियांश रूममध्ये नव्हता. तो यश आणि सुमित या दोघांसोबत कॉन्फरन्स कॉलवर बोलत होता आणि साईटवर झालेल्या प्रकाराविषयी माहिती मिळाली का हे विचारत होता. सुमित म्हणतो, सर, या सर्वांच्या मागे जो व्यक्ती आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला आहे आणि त्याने सुपारी दिलेल्या व्यक्तीचं नाव पण सांगितलं आहे. रियांशचा आवाज आता थोडा रागीट होतो. तो विचारतो, कोणी केलं हे सगळं? त्यावर सुमित म्हणतो, माया कपूर. तिने एका व्यक्तीला बांधकामाचे साहित्य बदलायला सांगितलं होतं आणि बदललेलं साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. तेच साहित्य आपल्या साहित्याच्या जागी ठेवलं गेलं आणि त्यानेच बांधकाम झालं. त्या साहित्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळेच बांधकाम कोसळलं आणि तो अपघात झाला. आता मात्र मायाचं काहीही खरं नव्हतं. तिने मानवीला टार्गेट करून खूप मोठी चूक केली होती. रियांशच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर राग स्पष्ट झळकत होता. तो यशला म्हणतो, हे सर्व माया एकटी करू शकणार नाही. एकाच दिवशी साईट आणि आश्रम
दोन्ही टार्गेट करणं तिला शक्य नाही. यात नक्कीच कोणीतरी तिला मदत करतंय. त्याचा तपास करा आणि विराटचं काही कनेक्शन आहे का ते पण शोधा. त्यावर यश म्हणतो, नाही सर, विराटचं काहीच कनेक्शन नाही. तो नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे, जो त्याने आपली इमेज डाऊन करण्यासाठी जाहीर केला आहे. रियांश सगळ्यावर नजर ठेवा असं सांगतो आणि फोन कट करतो. तो रूममध्ये येतो तर मानवी बेडवर झोपली होती. तो तिच्या शेजारी जातो आणि तिला मिठीत घेऊन बेडवर आडवा होतो. रियांश मानवीच्या कपाळावर चुंबन देतो आणि तिच्या निरागस आणि शांत चेहऱ्यात हरवून जातो. तो तिच्याकडे पाहतच तसाच झोपी जातो. सकाळी 5 वाजता गजर वाजतो. त्याच्या आवाजाने रियांश जागा होतो. तो घड्याळाचा आवाज बंद करतो आणि मानवीकडे पाहतो. ती शांत झोपली होती. तो तिच्या गालावर ओठ टेकवतो आणि उठून जिममध्ये निघून जातो. त्या विलामध्ये एकूण 4 फ्लोअर होते. 3ऱ्या मजल्यावरती जिम आणि स्विमिंग पूल होता, तर 4थ्या मजल्यावरती एक थिएटर होतं. 2ऱ्या मजल्यावर मास्टर बेडरूम आणि अजून 2 रूम होत्या आणि एक स्टडी रूमसुद्धा होती. साधारण 7 वाजता रियांश जिममधून परत येतो. तो घामाने पूर्णपणे ओला झाला होता. तो रूममध्ये जाणार इतक्यात त्याचं लक्ष हॉलकडे जातं. त्याला तिथे मानवी दिसते. तिने स्वतःचं छान असं आवरलं होतं आणि ती किचनकडे निघाली होती. रियांश हलकंसं हसतो आणि रूममध्ये येतो. रूम खूपच व्यवस्थित होती. तो वॉशरूममध्ये जातो आणि शॉवर घेतो. त्यानंतर तो स्वतःचं आवरून हॉलमध्ये येतो. त्याला पाहताच सर्व मेड त्याला आदराने ग्रीट करतात. पण यावेळी मात्र रियांश गुपचूप न जाता त्यांना गुड मॉर्निंग असं ग्रीट करून पुढे जातो. रियांशने पहिल्यांदाच त्या मेडला ग्रीट केलं होतं. हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकतो. रियांश मानवीकडे किचनमध्ये जातो तर ती नाश्ता बनवण्यात गुंग होती. तिचे पुढचे केस तिच्या गालावर हलकेच फिरत होते, जणू ते नृत्य करत होते. तिला असं काम करताना पाहून रियांश सर्व मेडना डोळ्यांनीच बाहेर जाण्याचा इशारा करतो. सर्वजण बाहेर जाताच तो मानवीला पाठीमागून मिठी मारतो. रियांशचा स्पर्श होताच मानवी शहारते आणि ती पटकन मागे वळते. ती त्याला स्वतःपासून दूर करते आणि म्हणते, सर, हे काय करताय तुम्ही? रियांश तिला पुन्हा जवळ घेतो आणि म्हणतो, जान, मी तुझा नवरा आहे, त्यामुळे मला सर म्हणणं आधी बंद कर. नाहीतर मी रागाच्या भरात असं काहीतरी करेन ज्याचा तो विचारसुद्धा केला नसशील. आता मात्र मानवी घाबरते. ती म्हणते, पण मी तुम्हाला काय म्हणू? त्यावर रियांश म्हणतो, ते तूच ठरव. ते तूच ठरव. अहो, नवरोबा, हबी, जान की बेबी म्हणायचं. हे सगळं ऐकून मानवी त्याच्याकडे पाहू लागते. तिला थोडंसं विचित्र वाटत होतं. त्या सगळ्यात अहो हे थोडंसं बरं वाटत होतं. ती म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला अहो असं म्हणेन. रियांश म्हणतो, ठीक आहे, पण आत्ताच म्हण. त्याचा हा हट्ट पाहून मानवी घसा ओला करते आणि म्हणते, अहो. तिच्या त्या प्रेमळ आवाजात अहो हे ऐकून रियांशच्या चेहऱ्यावर हसू येतं. तो तिला कपाळावर चुंबन घेतो.
मानवी त्याला पटकन मागे सारते आणि तुम्ही डायनिंग एरियात जाऊन बसा, मी नाश्ता घेऊन येते असं म्हणते. रियांश बाहेर येतो आणि खुर्चीवर बसतो. तोच मानवी नाश्ता घेऊन येते आणि रियांशला प्लेटमध्ये नाश्ता सर्व करते. मानवीने आज पहिल्यांदाच रियांशसाठी काहीतरी बनवलं होतं. रियांश एक घास खातो आणि चविष्ट अन्नात हरवून जातो. खूप वर्षांनी त्याने असं रुचकर आणि चविष्ट अन्न खाल्लं होतं. ते खाऊन त्याला त्याच्या आईची आठवण झाली होती. ती चव अगदी त्याच्या जिभेवर रेंगाळत होती. नकळत पण त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळतो. मानवीला त्याचं कृत्य पाहून वाटतं की तिच्याकडून काहीतरी कमी जास्त झाले आहे, ज्यामुळे रियांशच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. ती हळूच मागे मागे सरकू लागते. रियांश भानावर येतो आणि मानवीला म्हणतो, हा नाश्ता तू बनवला आहेस? मानवी घाबरतच होकार देते. रियांश तिला हातानेच पुढे येण्याचा इशारा करतो. मानवी दबक्या पावलातच पुढे येते. रियांश तिला स्वतःकडे खेचतो आणि मांडीवर बसवतो. त्यानंतर तो तिचे हात हातात घेतो आणि त्यावर चुंबन देतो. मानवी थक्क होते. रियांश म्हणतो, जान, खूप वर्षांनी ही अशी चव जिभेवर रेंगाळली आहे. तुझ्या या नाश्त्याने मला कोणाची तरी खास व्यक्तीची आठवण करून दिली आहे, जिला मी पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. मानवीला उत्सुकता लागली होती की ती व्यक्ती कोण असेल ज्याच्यासाठी रियांशच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्याच्यापासून उठते आणि दुसऱ्या खुर्चीवर बसून नाश्ता करते. रियांशला जाणवतं की मानवी काहीतरी विचार करत होती. रियांश मानवीला म्हणतो, जान, आज आपण एकत्रच ऑफिसला जाणार आहोत. हे ऐकून मानवीला ठसका लागतो. रियांश पटकन पाण्याचा ग्लास तिला देतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागतो. मानवी पाणी पिते आणि ग्लास खाली ठेवते. ती म्हणते, पण सगळ्यांनी आपल्याला एकत्र पाहिलं तर? रियांश तिचं वाक्य पूर्ण करत म्हणतो, हो मग, आपण कायद्याने पती-पत्नी आहोत, त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. मानवी म्हणते, नाही, जोपर्यंत मी स्वतःला त्या ऑफिसमध्ये काहीतरी सिद्ध करत नाही, तोपर्यंत तुम्ही आपलं नातं गुप्त ठेवणार आहात. रियांश पुढे बोलणार तोच मानवी म्हणते, हे बघा, मी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न आहे माझं आणि तुम्ही मला ते करण्यापासून अडवणार नाही. प्लीज, तुम्ही इतर ज्या गोष्टी म्हणाल त्या मी करायला तयार आहे, पण जोपर्यंत मी सांगते तोपर्यंत आपण नवरा बायको आहोत हे फक्त आपल्यातच राहील. हे अजून कोणालाही कळायला नको. रियांशला मानवीला दुखवायचं नव्हतं. तो म्हणतो, ठीक आहे, पण जर तुला कोणी त्रास दिला किंवा ऑफिसमध्ये असताना तुला कशाचीही गरज लागली तर तू सर्वात आधी येऊन मला सांगशील. तू असं करणार असशील तरच मी हे मान्य करतो. त्यावर मानवी होकार देते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय. आणि काल एपिसोड थोडा लेट अपलोड झाला, त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट दॅट. इथून पुढे आपले एपिसोड रोज दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान आपल्या चॅनेलवरती अपलोड होतील. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.